आजच्या या दासबोधामध्ये आपण जो दशक निवडलेला आहे तो दशक आहे 6वा आणि समास दुसरा आहे। दशकाचं नाव आहे देवशोधन नाम आणि समासाचं नाव आहे ब्रह्मपावन निरूपण नाम। आता काय सांगतात समर्थ आपल्याला सोप्या आणि साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी करतो। देवशोधन नाम, दशकाचं नाव काय? दशक 6वा, दासबोध दशक 6वा, देवशोधन नाम म्हणजे देवाचा शोध। देवशोधन म्हणजे देवाचा शोध घेण्याची गरज नाही का? तर देव आपल्या आतमध्ये आहे म्हणून देवशोधन, देवाचा शोध घेण्याची गरज नाही। देव आपल्या आतमध्ये आहे आणि आपण शोधतो कुठे? बाहेर। मला एक सांगा, आपला आतला जर परमात्मा गेला, आपल्याला चालवणारं जे परमतत्व आहे ते आपल्यातनं निघून गेलं तर काय होईल? आपण बोलू का? आपण चालू का? आपण बघू का? सगळ्या क्रिया आपल्या आतून होतात। भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसलेला आहे प्रत्येक जीवाच्या। लिहिले की नाही? ज्ञानोबा सांगतात की नाही, मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची असंभूती, म्हणून मी हेतू ये उपपत्ती घडे येया। मी अधिष्ठिली या प्रकृती, प्रत्येक प्रकृतीचा अधिष्ठान मी धारण केलेला आहे। जेव्हा मी झाडाचा अधिष्ठान धारण करतो तेव्हा झाड निर्माण होतो। जेव्हा माणसाचं अधिष्ठान धारण करतो तेव्हा माणूस म्हणून मीच असतो। हत्तीचं अधिष्ठान धारण केल्यावर हत्ती म्हणून मीच असतो। सगळ्या गोष्टी अवघेची ब्रह्मरूप, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे? रामदास स्वामी लिहितात, अवघेची विश्वची ब्रह्म, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे? सर्व विश्व ब्रह्ममय आहे, मग प्रतिमेमध्ये देव नाही का? तर प्रतिमेमध्ये पण देव आहे सांगतात। प्रतिमा देव कैसा नव्हे? प्रतिमा पण मध्ये पण देव आहे सांगतात। या सृष्टीतल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या वस्तू काय आहेत? तर प्रत्येक वस्तूकडे देवाचं अधिष्ठान आहे। प्रत्येक निर्जीव असो सजीव असो सगळ्या वस्तूंमध्ये तो भरलेला आहे। कारण हे संपूर्ण जे विश्व जे आहे ते विश्व कसं आहे? तर ते परब्रह्म तत्वाने व्यापलेलं आहे, भरलेलं आहे। म्हणून ज्ञानोबा परत सांगतात, पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवता त्याची जळची आहे। तो विरे अत्वार आहे तरी जळाची मध्ये। काय सांगतात? पाहे पा बुडबुडा जेवता जाये म्हणजे एखाद्या पाण्यावरती बुडबुडा आलेला आहे, नदीचं पाणी आहे आणि त्याच्यावर बुडबुडा आलेला आहे। पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवता त्याची जळची आहे। सगळीकडे जळच आहे त्याला, जिकडे जाईल तो जळामध्येच जातो। विरे अथवा राहे तरी जळाची मध्ये म्हणजे काय? तो बुडबुडा पाण्यावर तरंगून राहिला काय आणि फुटला काय तरी तो जळामध्येच आहे। मग तो जळापेक्षा वेगळा आहे का? पाण्यापेक्षा वेगळा बुडबुडा नाहीये। पाण्याचाच एक उंचवटा आला आणि त्याला आपण बुडबुडा म्हणतो। तसा आपला हा देह हा पाण्याचाच बुडबुडा आहे। पाणी म्हणजे कुठला? आत्मतत्वाचं पाणी, या चैतन्याच्या त्या तत्वावर आलेला हा मायेचा बुडबुडा आहे। मग तो चैतन्यापासून वेगळा नाहीच आहे, तो चैतन्य स्वरूपच आहे। प्रत्येक माणूस हा परब्रह्मच आहे, पण आपण त्या आपल्या आत्मस्वरूपाला विसरलेलो आहोत। प्रत्येक माणूस हा देवच आहे, पण आपण त्या देवतत्वाला आपण विसरलो आहोत। आणि म्हणून आपल्याला जे काय परमार्थ जगामध्ये चाललेला आहे तो परमार्थ बाह्यांगाचा आहे। आणि सगळ्या संतांनी अंतर्मुख होऊन त्या भगवंताची आत्मप्रचिती घेतली, अंतर्मुख झाले, ते देवरूप झाले, देवाशी एकरूप झाले आणि त्यांनी हे सगळं वाङ्मय तुकोबारायांनी गाथा लिहिली, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, रामदास स्वामींनी दासबोध लिहिला। सगळ्या संतांनी जे काय वाङ्मय लिहिलेलं आहे
तो त्या आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होऊनच लिहिलाय. त्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्यांनी सगळं हे काय लिहिलंय, वाङ्मय लिहिलेलं आहे. सगळे ग्रंथ त्यांनी त्या परब्रह्माशी एकरूप झाले, लीन झाले, त्या भजनामध्ये लीन झाले आणि भजनातून आलेली अनुभूती त्यांनी ह्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि आपण ते भजन करत नाही आणि म्हणून आपल्या शास्त्राची आवड लागत नाही, शास्त्र वाचलेलं कळत नाही. शास्त्र का कळत नाही आपल्याला? तर आपल्याला संतांची जी आत्मस्थिती झाली, आत्मभाव झाला, आत्मचैतन्याशी एकरूप संत झाले, तुकोबराया, ज्ञानोबराया, नाथ महाराज, रामदास स्वामी, आणि मग त्यांनी त्यांच्या अनुभूती लिहिलेले आहे, अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याला आलेले अनुभव इथे त्यांनी उतरून काढलेले आहेत. मग आपल्याला ते का कळत नाही? तर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतात की आपल्याला तसं व्हावं लागतो. आपण डॉक्टरांची पुस्तक घरात आणली, आपल्याला कळतील का? अगदी आपलं आयुष्य गेलं तरी त्यांच्या भाषा आपल्याला कळणार नाही. वकिलाची पुस्तकं आपण घरात आणून ठेवली, कळतील का? कायद्याची पुस्तकं आपल्याला अजिबात कळणार नाही. का कळणार नाही? कारण आपण त्या वकिली लाईनला आपण गेलोच नाही, आपण डॉक्टर झालोच नाही, तर आपल्याला कसं कळेल? तसं संत व्हावं लागतो. संतांचे विचार कळण्यासाठी संतच व्हावं लागतो. मग बाहेर जे काय चालले ते समाज प्रबोधनाचं कार्य आहे. समाजातील लोकांनी वेडवाकडं वागू नये, त्यांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, म्हणून सगळं समाजामध्ये चाललेलं आहे. म्हणून संत श्रेष्ठ काय आहेत? कारण संतांचा एक कळवला असतो. संत पहिले काय करतात लक्षात घ्यायचं, तेच सांगितलंय. संत पहिले काय करतात की संत किंवा सद्गुरू काय करतात पहिले की ब्रह्मविद्या अभ्यासायची असते. ब्रह्मविद्याचा अभ्यास का करायचा असतो? तर सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा शिकवतात. शाश्वत काय लक्षात घ्या, अशाश्वत काय ते पण लक्षात घ्या. म्हणजे टिकणार काय आणि जाणार काय. टिकणार काय तर आपल्याला चालवणारा जो परमात्मा आहे तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही आपण गेलो तरी तो असणार. मग जाणार काय? ही माया जाणार आहे. माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. ब्रह्म असतचे असे सर्व काळ ब्रह्म आहे तो. मग सर्व काळ तो आहे परब्रह्म. मग आपल्याला शाश्वताचा निवाडा, शाश्वत जे आहे ते आपल्याला कळून त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आपण संपूर्ण मायेवर आहोत. जी गोष्ट नाशिवंत आहे तिला आपण धरून चाललोय. शरीर एक ना एक दिवस जाणार आहे, म्हणून मरणाचे स्मरण असावे. प्रत्येक माणसाला मरणाचं स्मरण असलं पाहिजे तरच ज्ञान होणार आहे. नाही तर तो जर स्वतःला समजत असेल नाही मी अमर आहे, मी अमरत्वाचा पट्टा बांधून आलोय, तर मग त्याचा हा भ्रम आहे. कारण प्रत्येक हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यूच्या सामोर जावं लागेल. मग जाण्याच्या आधी आपल्याकडे काय असलं पाहिजे? जे शाश्वत आहे परब्रह्म, त्या शाश्वत परब्रह्माचं भजन कसं करायचं, त्या शाश्वत परब्रह्माशी अनुसंधान कसं ठेवायचं. तो आलाय आपल्या आतमध्ये, या पंचभूतांचा देह घेऊन तो आलाय, तो आपल्या आतमध्येच आहे. पण आपल्याला त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं, अंतकाळी आपल्याला त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन आपल्याला जमलं पाहिजे. नाहीतर आपल्याला ही माया त्रास देणार आहे. जर त्याचं भजन नसेल तर आपल्याला देहबुद्धी प्रबल होणार आहे. आणि देहबुद्धी काय करते तर संसारातल्या गोष्टींकडे ती चिटकून राहते. वासना काय करते? देहबुद्धी म्हणजे वासना, आपल्याला वासना जन्माला घालते. भगवंताने एकदाच आपल्याला जन्माला आत्मा दिलाय, पण आपल्याला आपल्या आतमध्ये असणारी वासना जी आहे, ही वासना आणि रसना ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, काय एक आतली वासना आणि जिभेवरली रसना, ह्या दोन गोष्टी आपल्याला जन्माला घालतात. का तर एकदा का वासना तशी अंगामध्ये आले आणि आपली रसना आपल्याला थांबवताना आली खाण्याची पिण्याची, तर मग आपल्याकडले विचार
राक्षसी विचार होतात आपल्याकडे, आणि तम आणि रज हे गुण आहेत ते प्रबल होतात आणि सत्वगुणाला खाऊन टाकतात आणि मग आपल्याला परत जन्माला यावं लागतो. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. त्या चक्रामध्ये आपल्याला अडकावं लागतो आणि ते चक्र आपल्याला, तो चक्रव्यूह आहे. अभिमन्यू तू चक्रव्यूह में फस गया आहे म्हणजे काय, तो अभिमन्यू नाही. प्रत्येक माणूस हा अभिमन्यू आहे. समजलं का? त्याला विषयांच्या आतमध्ये ताबडतोब जाता येतो, विषयांच्या रिंगणामध्ये. पण ते विषय म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर त्या रिंगणातून बाहेर कसं यायचं हे ज्ञान त्याला पहिल्यांदा सद्गुरू करून शिकावून घ्यावं लागतो. आणि ते ज्ञान माणसाला नसल्यामुळे माणूस अडकतच जातो त्या विषयामध्ये. जसा काय आहे, जसा भुंगा आहे तो त्या कमळाच्या त्या पाकळ्यांमध्ये जातो. त्या कमळाच्या पाकळ्यामध्ये जातो आणि त्यातला जो गोड आहे तो खायला बघतो. तो त्याच्या आतमध्ये जे काय गोड असतं ते सगळं खाऊन घेतो आणि तो त्याच्यामध्ये एवढा रममान होतो की संध्याकाळी त्या पाकळ्या मिटतात तरी त्याला बरं वाटतं. का बरं वाटतं त्याला बरं वाटतं तिथं, आणि तिथंच अडकून राहतो. आणि मग सकाळी हत्ती येतो आणि बरोबर तोच फूल काय करतो, तोच फूल घेतो आणि पायाखाली तोडवतो. तर त्या हत्तीच्या पायाखाली तो मरून जातो. तसं आपण काय केलेलं आहे, आपण पण त्या भुंग्यासारखं या संसारामध्ये अडकलोय. संसारामध्ये पूर्ण माणूस अडकलाय. ह्यातून आपल्याला बाहेर निघायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सद्गुरूला शरण जायला पाहिजे. जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो. का तर त्या भुंग्यासारखं आपण अडकलोय संसारामध्ये. अजून संसार झाली 70 झाली 80 झाली तर आपण संसारच करत बसलोय. मग ह्या संसाराच्या ह्या जाळ्यातून आपण बाहेर येऊन त्या परब्रह्माशी एकरूप कसं व्हायचं आणि त्याच्याशी अनुसंधान कसं साधायचं, सोपं वर्म आहे. या संसारातून बाहेर निघण्यासाठी एकच आहे, या लागे अर्जुना तो अभ्यासीमध्ये मिळे. अर्जुनाला सांगितलंय तो अभ्यास कर, ध्यान कर, आत्मचिंतन कर, आत्मा अनुभव घे आणि आत्म्याशी एकरूप हो. आत्म्याचं भजन करता करता आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येतो. ही भगवंतापर्यंत जाण्याची एकच वाट आहे आणि ती म्हणजे काय, ती म्हणजे काय, भगवंताचं सतत चिंतन, सतत नामस्मरण, ही एकच वाट आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामातून प्रत्येकाचा उद्धार होतो. आणि ते हरीचं नाम कोणाकडे आहे, तर सद्गुरूंकडे आहे, गुरूंकडे आहे, संतांकडे आहे. आणि संतांना शरण एवढ्यासाठी जायचं का आपला काल कधी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल आपल्याला माहीत पण पडणार नाही. का तर आपण ब्रह्म पावन, आपण ब्रह्मच आहोत, पण आपण त्याला विसरलोय. भक्ती करण्याची कुठलीही गरज नाही. तुम्ही त्या तुमच्या अंतरीच्या आतमध्ये असलेला तो परब्रह्म तत्व, तुमच्या आतमध्ये असलेला तो आत्मा, त्या आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं, एवढीच भक्ती आहे. बाकी याच्या पलीकडे भक्ती नाही. एवढीच साधी सोपी भक्ती आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. आणि ते भजनच होत नाही, बाकी सगळं होतं. माणसाला भजनच जमत नाही, भगवंताचं नामस्मरणच जमत नाही. बाकी करोडो रुपये कमवतो, रात्रंदिवस मरतो तिथे, नको ते उद्योगधंदे करतो, पण भगवंताचं नामस्मरण जराही मुखात येत नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्याला ही काय दिली, इथं काय दिले त्यांनी बघा. काय सांगतात समर्थ, की सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करायला शिकवतात. शाश्वत काय तर परब्रह्म, आपल्याकडे आत्मा आहे तो शाश्वत आहे. आणि ह्या आत्मा जो ज्याला ज्या मायेला चालवतो ती माया नश्वर आहे. ती माया कशी आहे, अशाश्वत आहे, नश्वर आहे, नाशिवंत आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, सगळ्यांचाच जाणार आहे. देह नाशिवंत आहे. आपले आजोबा होते, पंजोबा होते, वडील होते, बघा ना, हा आता आहेत का, नाही, गेले ते. बरं आता दिसतील का परत, कधीच दिसणार नाही. काळ्या दगडावरची रेष आहे मृत्यू म्हणजे. तसं प्रत्येक माणसाची माया ही जाणार आहे.
मग जाण्याच्या आधी मायेला चालवणारा जो परमात्मा आपल्या जवळच आहे, लांब नाही आहे. परमात्मा कुठे आहे? आपल्या जवळच आतमध्ये येतो. मग त्याच्याशी एकरूप कसं होण्याचं? कारण माया जाणार आहे. मग मायेला चालवणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं तो शाश्वत आहे आणि त्या शाश्वत परब्रह्माचं अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास संत करून घेतात. शाश्वत परब्रह्माचा अभ्यास कसा करायचा ह्याची कला श्री गुरूंकडे असते, संतांकडे असते. मग माया आणि ब्रह्म हे दोन्ही एकाच वेळेला आलेले आहेत. आपला देह आणि आपल्याला चालवणारा परमात्मा एकच आहे. दोन्ही मिळून एकच आहेत. माया आणि ब्रह्म कसे आहे? एका वेळेलाच आलेला आहे. तो ब्रह्म मायेला घेऊनच आलेला आहे. पण आपण त्या ब्रह्माला विसरल्यामुळे आणि मायेला आपण प्रबल केल्यामुळे आपल्याला स्वतःला परब्रह्माचा विसर पडलेला आहे. आणि त्या परब्रह्माचा विसर पडू नये म्हणून शाश्वत काय? शाश्वत परब्रह्म आहे. मग माया जाणार आहे. मग त्या शाश्वत परब्रह्माचं अनुसंधान म्हणजे नामस्मरण कसं करायचं ही कला एक. आणि त्या कलेचं शिक्षण देणारा जो गुरु असतो त्याला गुरु म्हणतात. लक्षात घ्या. कोणाला पण गुरु म्हणू नका. म्हणून जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू लिहिलाय. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करून देणारा त्याला गुरु म्हणतात. आपल्याला वाचायला शिकवतात, आपल्याला निरूपण करायला शिकवतात, आपल्याला कीर्तन करायला शिकवतात, आपल्याला भजन करायला शिकवतात. ते गुरु नाही सांगितलंय. गुरु कोणाला सांगितलंय? संत रामदासांनी लिहिलंय की जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू. जीवाचं आणि शिवाचं मिलन करून देणारा त्याला गुरु म्हणतात. मग आता तुम्ही जे काय गुरु केल्यात, ज्याने आपल्या साधकांनी ऐकणाऱ्यांनी प्रत्येकाने ज्याला आपण गुरु समजतो, ज्याचा जो गुरु असेल तो, बरं का, संत रामदास सांगतात, मी नाही बोलत, ज्याचा जो गुरु असेल तो, मग त्या गुरुने आपला जीवाचा आणि शिवाचा ध्यानाला बसून जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून दिलाय का? नसेल दिला तर त्याला गुरु म्हणू नका. असं मी नाही सांगित बरं का, संत रामदासाने लिहिले ते. ज्याच्या त्याने कराव्या बलकट बुद्धी म्हणून संत रामदास लिहितात की शिष्यास न लाविती साधन, शिष्यास न लाविती साधन म्हणजे शिष्याला ध्यान कसं करायचं, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसं व्हायचं, भगवंताचं भजन कसं करायचं, त्या ध्यानाच्या क्रियातून सप्तचक्र भेदन करून ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर कसं व्हायचं. कारण सगळं कुठे ज्ञान कुठे आहे तर मूळाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत या सगळ्या अंतकरणीच्या खुणा आहेत. आणि ते खुणा सांगणारा गुरु आणि आपल्याला अभ्यास देणारा गुरु, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि ज्ञान कैवल्य ही 5 अभ्यास आहेत आपल्याकडे. या 5 अभ्यासांतून आपल्याला 5 अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाऊन स्थितप्रज्ञ अवस्था स्वतःची करून घेता येतो. पण तो गुरु तसा मिळाला पाहिजे. आणि तसा गुरु नसेल आपल्याला भेटला तर पटदिशी आपण गुरु बदलून घ्या. कारण भगवंत राम आले आणि रामाने पण 2 गुरु केलेले आहेत. एक विश्वामित्र आहे आणि दुसरा वशिष्ठांना. कृष्ण परमात्म्याने 2 गुरु केलेले आहेत. तर आपण का करू नये? ज्याला आपण भगवंत समजतो, कशासाठी गुरु करायचा? तर आपल्या हिता असे जो जागता आपल्या स्वतःच्या हितासाठी त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होण्याची जी क्रिया आहे, जी कला आहे, त्या कलेला ज्ञान म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे पहावे आपणाशी आपण, या नाव आत्मज्ञान. आपण आपल्या आत्मस्वरूपाला ओळखून त्याच्याशी एकरूप होणं, त्या आत्मतत्वाचं अखंड भजन करणं, ह्याला आत्मज्ञान म्हणतात. याचे दृश्य प्रकृती सरे समूलद्वैत निवारे. काय सांगतात? याचं दृश्य प्रकृती सरे. ध्यान करता करता दृश्यातली प्रकृती आपल्या मनातून आपल्या मतीतून निघून जाते. दृश्य प्रकृती सरे समूलद्वैत निवारे. मी आणि परमात्मा वेगळा नाही, मी आणि परमात्मा एकच आहे असा भाव तयार होणे. याचं दृश्य प्रकृती सरे समूलद्वैत निवारे.
या नाव आत्मज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि तो आत्मज्ञान आपल्याला यावा, आपल्याला त्या सद्गुरूंकडून त्या आत्मतत्वाचं ज्ञान, त्या आत्मतत्वाचं बोध, त्या आत्म्याशी एकरूप होणं, ह्या प्रक्रिया आहेत. आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला जाता येतो. आता आपण ब्रह्मपावन समास निरूपण, आणि आपण आता समास दशक 6वा आणि समास 2रा, आणि ओवी क्रमांक आहे 28 पासून चालू करूया आपण, बरं का. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्ययाला, आता आपणच आपला शोध घ्यावा. समर्थ सांगतात, असा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्ययाला, म्हणजे देवा निर्गुण आहे, देवाकडे कुठलेच गुण नाही, असं मला अनुभवाला आलं. समर्थ सांगतात, असं ज्या साधकाला अनुभूती आली की ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्ययाला, देव निर्गुणच आहे, देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, अज आहे, ध्रुव आहे, सगळ्या प्रकारचे त्याला आपण जे काय आपल्याला त्याची अनुभूती आपल्याला येण्यासाठी आता आपणच आपला शोध घ्यावा. देव निर्गुण आहे, निराकार आहे, मग आता आपण आपला शोध घ्यायला पाहिजे. कसा घ्यायचा शोध आपण आपला? तर आपल्याला त्या निर्गुणासारखं व्हावं लागेल, आपल्याकडे कुठलेच गुण पाहिजे नाही, निराकार व्हायला लागेल, म्हणजे कुठल्याच आकाराची पूजा आपल्याला करता येणार नाही. का आपण आकारामध्ये आपण अडकून बसू, कारण देव कसा आहे, निराकार, त्याला आकारच नाही, आणि आपण आकाराची पूजा करतो. देव निर्गुण आहे, आपल्याकडे गुण आहेत, आपण गुणांनी पूजा करतो, रजगुणांनी पूजा करतो, तमगुणांनी पूजा करतो. बघा, राक्षस होते तमगुणाची पूजा करायचे, तमगुणांनी काय काय करायचे, ते देवाला प्राप्त करून घ्यायचे, आणि मग देवावरती राज्य करायला बघायचे. बरोबर ना? देवावरतीच राज्य करायला बघायचे. नंतर मग देवाला मानायचे नाही का? राक्षसी प्रबल आहे ना, तमगुण राक्षसी, सत्वगुणा ते ग्रासी. आणि मग पुढे काय सांगतात, आपला आपण शोध घ्यावा. माझे शरीर असे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळा चितो. आपण आपलं शरीर समजतो, पण नाही, तो या शरीराला कोणीतरी निर्माण करणारा आहे. आपण आपलं शरीर तयार केलं का? मग आपल्या शरीराला तयार कोणी केलंय? ज्याने केलं तो परमात्मा आहे, आणि तिथं आपण जात नाही. आणि पुढे काय सांगतात, मग माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे. मग आपल्याकडे मन नावाची वस्तू आहे. बघा, प्रत्येक माणसाकडे मन नावाची वस्तू आहे की नाही? मन. मग ते मन आपण निर्माण केलंय का? त्या मनाला निर्माण करणारा कोणीतरी आहे, देव. आणि त्याची ओळख घेणं म्हणजे काय? म्हणजे भक्ती आहे. शरीराला चालवणारा, मनाला चालवणारा जी शक्ती आहे, त्या शक्तीची ओळख घेणं म्हणजे भक्ती आहे. काय करायचं आपण? ती शक्ती आहे, आणि ती शक्ती दाखवणारा सद्गुरू जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास त्या परमात्म तत्वाकडे, त्या आत्मतत्वाकडे, त्या आत्मदेवाकडे वळवता येत नाही. सद्गुरू काय करतात? जी आपली बुद्धी आहे, जे आपलं मन आहे, जी आपली मती आहे, जे आपलं मन आहे, तो बाहेर पळतो. सगळ्या वस्तू दिसल्या की, चांगली वस्तू दिसल्या की चालला, खाण्याची, पिण्याची, भोगण्याची वस्तू दिसला की तिकडेच मन धावतो. पण सद्गुरू काय करतात? हे धावणारी जी इंद्रिय आहेत बाहेर, तुमचे डोळे आहेत धावणारे, वाईट बघणारे, कान वाईट ऐकणारे आहेत, तोंडाने वाईट बोलणारे, नाकाने जे काय वाईट असेल ते, जी काय आपली इंद्रिये भरकटली जातात बाह्य जगामध्ये, ती सद्गुरू काय करतात? एका आत्मदेवाशी आणून त्या आत्म्याचं भजन करायला लावतात. साधं आहे बरं का, भक्ती साधी आहे, समजून घ्या. एकदम सोपे वर्म, पण वर्माचे आहे. आणि हे वर्म कोणी सांगत नाही. आपण काय करायचं? तर जी काय आपलं चाललेली आहे बाहेर इंद्रिय, सगळे डोळ्याने वाईट बघतो, कानाने वाईट ऐकतो, तोंडाने वाईट बोलतो, हाताने वाईट करतो, आणि ती वाईट करणारी इंद्रिय एका आत्मतत्वाशी, एका आत्मदेवाशी एकरूप केली,
आणि त्या आत्म्याचं भजन केलं तर आत्माच आपल्याला सांगतो डोळ्याने चांगलं बघ, आत्माच सांगतो आपल्याला कानाने चांगलंच ऐक, आत्माच सांगतो आपल्याला हाताने चांगलं कर्म कर. का आपण आत्मदेव तोच देव आहे आपला, आणि त्या देवाला आपण विसरलोय. आणि म्हणून विसरले तया थोर झाले आणि पचविली खानी 184च्या. प्रत्येक माणसाला 184ला जावं लागेल. एक आत्मदेवाची पूजा करता आली नाही, एक आत्मदेवाचं भजन करता आलं नाही तर 184ला 100% माणूस जाईल. तिथे तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आणि अखंड सेवा देव देव म्हणून व्यर्थ कार्य सिनसी. ज्ञानोबा सांगतात देव देव म्हणून व्यर्थ कार्य सिनसी निज देव नेनसी मुळी कोण. म्हणजे तुझ्या अंतरीचा अंतरात्मा जो तुला चालवणार आहे त्याचीच ओळख तो विसरलेला आहे. आणि देव 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 म्हणून इकडे देव तिकडे देव, हा देव तो देव, अनेक देवांना तू भेटायला जातो. पण त्या देवाला बघण्याची शक्ती, त्या देवापर्यंत जाण्याची शक्ती जो आपला आत्मदेव देतो तुला, त्या आत्मदेवाला आपण विसरलोय. देव देव म्हणून व्यर्थ कार्य सिनसी, व्यर्थ कार्य फिरसी निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही नाव, बघा देवाला नाव पण नाही म्हणतो, नाव आपण ठेवल्यात देवाला. देवा नाही रूप, देवाला रूप पण नाही. देवा नाही गाव, देवाला गाव पण नाही. कोठे काही देवाला रूप नाही, नाव नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव, कोठे काही. म्हणून ज्ञानदेव भजा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आणि अखंड सेवा, मग तीच सेवा आपल्याला कामाला येणार आहे. आपला आत्मा हाच ईश्वर आहे, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं हे प्रत्येकाने शिकून घ्या. हे वर्माचं आहे. बाकी तुम्ही बाहेरच्या देवांची पूजा करा, आम्ही त्याला विरोध करत नाही, करायचं तर करा तुम्ही, पण त्याची सेवा करता करता आपल्याला इथं यावं लागेल. कारण आकाशात पतित तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. लिहून ठेवलेलं आहे. आकाशात पतित तोयम, आकाशातून पडणारा संपूर्ण पाणी पावसाच्या रूपाने खाली येतो नद्यांमध्ये, आणि तो जातो कुठे? समुद्रालाच भेटतो. तर सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. कुठल्याही देवाला तुम्ही नमस्कार केला तर तो तुमच्या एका आत्मदेवाकडेच येतो. कारण देवाचं दर्शन देणारा आत्माच आहे. आपला आत्मा आहे म्हणून आपण देवांची पूजा करतो. मग त्या आत्म्याची ओळख का आपण घ्यावी नाही? ज्या आत्मदेवातून आपल्याला सगळे देवता बघता येतात, सगळी सृष्टी बघता येतो, सगळे भोग घेता येतात, चांगले वाईट, मग त्या आत्मदेवाचं भजन आपण केलं का आपल्याला जो चालवणारा अंतरीचा अंतरात्मा आहे तोच आपल्याला काय देतो की बाबा रे वाईट गोष्ट बघू नको, चांगलं कर. कारण त्या आत्म्याला आपली चिंता आहे, आपल्याला त्याची चिंता करायची गरज नाही. आत्मदेवाला आपली चिंता लागते. आपण त्याचं भजन केलं तर आपण आपल्या द्वैतामध्ये आपल्या वडिलांचं प्रत्येक गोष्ट आपण जर आई वडिलांची जर त्यांच्या आज्ञेतून आपण केली तर आपल्या आई वडिलांना किती चिंता असते हो आपली, असते की नाही? आपल्या आईला आपल्या मुलाची किती चिंता, आपल्या वडिलांना आपल्या मुलाची किती चिंता असते. का? चांगलं वागलं तर, आणि ते जर वाईट वागले तर. तसा आपल्याला आपला आत्मा हा काय आहे? आत्मा हाच आपला काय आहे? तर आपले मायबाप आपला आत्मा, तोच आपला ईश्वर आहे. आपण त्याचं भजन केलं तर लिहिलं की नाही? आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेशी. लिहिलं की नाही याच्यामध्ये? आपण आवडीनं त्या हरीचं नाम घेतलं तर आपल्याला त्या हरीलाच आपली चिंता असते. तशी तुमची संपूर्ण चिंता त्या भगवंताला लागली पाहिजे. पण त्या भगवंताचं भजन आपल्याला रात्रंदिवस आपल्याला करता यायला पाहिजे. अहोरात्र त्याचं भजन करता आलं पाहिजे. रात्रंदिवस
आपल्याला भजन भगवंताचं करता यायला पाहिजे. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडीचा सार आत्माची उरे. बघा इथं काय लिहिलंय, सोप्या भाषेत लिहिलंय समर्थांनी 500 वर्षापूर्वी. पण तोही आपल्याला कळत नाही का? आपण तसं होत नाही. आपल्याला तसं व्हावं लागेल, संतांची संगत करावं लागेल. जे काय बाहेर चाललं ते खरं नाही. काय सांगतात बघा, पाहता देहाचा आपल्या देहाचा विचार आपण केला तर अवघा तत्वांचा विस्तार, म्हणजे पंचदेहांचा पंचभूतांचा हा देह बनलेला आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचा मिळून आपल्याला देह बनलेला आहे. पण या देहाला चालवणारा तो परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, पण पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. काय सांगतात? आत्मा अविनाशी आहे. मग अविनाशी तत्वाला आपण धरायला पाहिजे, अविनाशी तत्वाचं भजन करायला पाहिजे. आणि हे मूळ स्थान कोणी सांगत नाही, मुळाकडे कोणी नेत नाही. म्हणून मानत 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 जावे मुळाकडे. मूळ काय आपला? तर मूळ आपला अंतरीचा अंतरात्मा आहे आणि तो निर्गुण आहे, निराकार आहे. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान. मूळ स्थान आपण कुठून आलोय? आपण हे सगळे जे काय आपण संसारामध्ये मजा मारतो, हे आपण कशाच्या जीवावर मारतो? कोण आहे ते आपल्याला चालवणारा? तो आपला अंतरीचा अंतरात्मा आपल्याला चालवतो, हसवतो, खेळवतो, सगळा तोच करतो. आणि आपण त्याला विसरलोय. त्याच्याच आपण जीवावर उड्या मारतो आणि त्याचाच आपण घात करतो. जन्माला कोण घालतो? आपणच आपल्याला जन्माला घालतो. म्हणून सावध व्हा. सावध आहे तो स्मरण, विकल्प होताच विस्मरण, विस्मरण पडताच मरण पावती प्राणी. मग स्मरण विस्मरण झाले, मग त्या देहास मरण आले. मग जन्मास घातले कोणास कोणी? संत रामदास सांगतात. कोण कोणाला जन्माला घालतो? आपणच आपल्याला जन्माला घालतो. आपण भगवंताचं दर्शन घेऊन या नरदेह मिळाल्या आपल्याला, या नरदेहाच्या द्वारे भगवंताचं भजन करून, अखंड चिंतन त्याचंच करून, त्याच्याशी एकरूप होऊन, त्या भगवंताला शरण जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आत्मतत्वामध्ये आपल्याला विलीन होता यायला पाहिजे. अंतमती अंतकाली लिहिले की नाही? नाथ बाबा काय सांगतात? अंतिमती तीची प्राणी जाणगती, या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. कशासाठी लिहिलंय नाथ बाबांनी? नाथ महाराज काय म्हणतात? अंतिमती, जसं आपल्याकडे अंतकाली विचार असतील मतीमध्ये, कोणाला खाण्याचे, कोणाला पिण्याचे, कोणाला भोगण्याचे असतील तर परत जन्माला यावं लागेल. या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. म्हणून अखंड कृष्ण 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 कृष्ण. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, कृष्ण माझा बंधू, सगळा बहीण सोयरा सगळा कृष्णच आहे. म्हणजे सगळीकडे कृष्ण. बघा, आपला भाव असा व्हायला पाहिजे की सगळीकडे परमात्मा आहे. तो बायकोत आहे, तो मुलामध्ये, तो सगळीकडे भरलेला आहे. असा जेव्हा आपला भाव तयार होईल, या लागी कृष्णची ते अखंड असावा. म्हणून अंतकाली आपल्याला वासना प्रबल होते आणि म्हणून आपल्याला सावध व्हायला पाहिजे. म्हणून सावध आहे तो स्मरण. सावध राहिलो तर आपल्याकडे अखंड भगवंताचं नामस्मरण चालू होईल. विकल्प होता तर विस्मरण, कसला देव ना कसला काय असा विकल्प आला तर आपला नामस्मरण निघून जाईल. नामस्मरण आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. दुसरी कुठलीही वस्तू भगवंतापर्यंत पोहोचवणार नाही. मला सांगा, करोडो रुपये ज्यांच्याकडे पडल्यात ते भगवंत त्यांना भेटला का? अब्जो रुपये पडल्यात, देशाचे राजे झाल्यात, पंतप्रधान झाल्यात, मंत्री झाल्यात, हुकुमशहा झाल्यात, त्यांना देव भेटला का? नाही ना. देवाला काय आवडतो? देवाला फक्त नामस्मरण आवडतो. देवाला तुम्ही प्रेमाने हाक मारला तर देव तुमचा आहे. आईला आपण प्रेमाने हाक मारली तर आई आपला सांभाळ करतो, वडील आपला सांभाळ करतो. तसं आपण आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्वच आहे हो. पण त्या सर्व चिंतेसाठी आपल्याला अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान सातत्याने तो स्वाद जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून आपलं भजन करायला पाहिजे. पाहता देहाचा विचार तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडीचा सार आत्माची उरे. आपल्या ह्या आत्मतत्वामध्ये हे सगळं पंचमहाभूतांचा खेळ आहे. जर आपली ही पंचमहाभूते आपल्यातनं निघून गेली तर फक्त आत्माच उरतो.
मग त्या आत्म्याचीच पूजा का आपण करू नये? आत्मा येत नाही जात नाही, आत्मा असतच असे सर्व काळ, आत्मा मरत नाही. द सोल नेवर डाय. इट इज व्हेरी अँशियंट, खूप पुरातन आहे तो. इट इज एव्हर प्रेझेंट, म्हणजे सगळीकडे भरलेला आहे तो, सगळीकडे भरलेला परमात्मा आत्मा. आणि आपण त्या आत्मदेवाची पूजा कशी करायची, आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं, हे साधं सोपं वर्म सद्गुरूंकडे आहे. आणि त्या अनुसंधानाच्या मार्फत आपल्या भगवंताला भेटता येतो. आपणाशी ठावायची नाही, येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाई का ठाई विभागून गेली बघा. आपल्याला समजत नाही. आपल्याला जेव्हा अंतरात्मा सोडून जातो तेव्हा आपला आप आपामध्ये जातो, तेज तेजामध्ये जातो, पृथ्वी भस्म होऊन जातो, आपली हाडांचा भस्म होतो, पृथ्वीमध्ये जातो. म्हणून काय करायला पाहिजे, त्या सगळ्यांना चालवणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे, तोच सार. येथे सार भगवंत, फलकट संसार येथे सार भगवंत, भगवंतच सार आहे. मग त्या साराला आपण कसं घ्यायचा, असार बाजूला टाकून सारच कसा घ्यायचा. जसा तो हंस काय करतो, फक्त दूधच घेतो, तो पाण्याचा विचारच करत नाही. तसं आपण या देहबुद्धीला काय करायचं, पूर्णपणे देहबुद्धीचा निराश करायचा आणि आपल्याला चालवणारा जो अंतरात्मा आहे त्याचं भजन, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, एवढीच कला आहे या परमार्थामध्ये. आणि ही कला आपल्याला जमली तर आपण सुटलो गा, आपण सुटलो. आणि ही कला जमली नाही, ही कला देणारा गुरु आपल्याला भेटत नाही, तर आपण अटकलो गा. प्रत्येक जण अटकणार आहे. बांधले आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. कसं आहे, ते पंचमहाभूतांचा गाठोडा बांधलेला आहे. पंचमहाभूतांचा काय गाठोडा सगळा बांधून ठेवलेला आहे, त्या आत्मतत्वाने धरून ठेवला आहे. इथे अंतकरण पंचक आहे, प्राणपंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कर्मेंद्रिय पंचक आहे, विषय पंचक आहे. तसं 25 तत्वांचा आपला मेळ आपल्या शरीरामध्ये आहे. आणि तो त्याला कोणी धरून ठेवलाय, तर आत्मतत्वाने, तत्वरूपाने, आपल्या परमात्मा तत्वरूपाने आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या तत्वाने धरून ठेवले, आत्मतत्व, त्या आत्मतत्वाने धरून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळं बांधला आहे तो गाठोडे, आणि तो गाठोडा त्याने बांधून घेतलेला आहे. या सगळ्या तत्वांचा गाठोडा त्या आत्मतत्वाने, आत्मदेवाने आपल्याला धरून ठेवलेला आतमध्ये, आपल्या आतमध्येच तो आहे. जो कोणी विचार सोडे, बांधले आहे तो गाठोडे, जो कोणी विचार सोडे, विचार पाहता ही गाठोडे आढळेना. जर आपण ध्यान केला, त्याचा सातत्याने आत्मचिंतन केलं, तर हा गाठोडा जो आहे, या गाठोड्याचा महाभूतांच्या शरीराचा पूर्णपणे आपल्याला विसर पडतो. आणि आपलं भजन करणारा जो परमात्मा या देहापासून वेगळा आहे तो आपल्याला अनुभवाला येतो. आणि एकदा का तो अनुभवाला आला तर आपण त्याला सोडत नाही, तोही आपल्याला सोडत नाही. आपण त्याला सोडतच नाही, पण तोही आपल्याला सोडत नाही. कारण तो रोम रोम भजन करायला लागतो. रोम रोम भजन आपली करायला सुरुवात होतात आणि मग आपल्याला त्या हरिनामाचा विसरच पडत नाही आपल्याला. तत्वाचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. जरी तत्वाचा गाठोडा जरी असला तर त्या गाठोड्याला चालवणारा एकच आत्मा आहे. आणि तो एक आत्मा निरंतर येतो, एकच आत्मा आहे, तो निरंतर आहे. आपण असलो तरी तो आहे, आपण नसलो तरी तो आहे, आपण गेल्यावर पण तो आहेच. तो असतच असे सर्व काळ येतो. आणि त्याची ओळख घेण्यासाठी सगळी खटपट आहे. या संपूर्ण सृष्टीला चालवणारा जो परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्याची एकरूप कसं व्हायचं ही कला आहे. आणि त्या कला दाखवणारा जो गुरु आहे, आणि तशा गुरुला आपण शरण गेलो पाहिजे. आणि ती कला आपल्याला दाखवणारा सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा हे आमच्या जीवनात आले. आणि त्यांनी आम्हाला या ध्यानाच्या प्रक्रियेमधून, त्या नामाच्या चिंतनातून भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, सप्तचक्रवेदन कसं करायचं, ब्रह्मरंध्रात जाऊन कसं स्थिर व्हायचं, ह्या आम्हाला प्रक्रिया संपूर्ण शिकवल्या. आणि म्हणून आम्ही तुम्हाला इथपर्यंत सांगण्यासाठी ज्ञान आलेलं आहे. जी आम्हाला अनुभूती आली ती अनुभूती तुम्हालाही यावी एवढ्यासाठी झालेले हे प्रयत्न आहेत.
आपणाशी ठावच नाही, जन्ममृत्यू कैसे काय. पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे. आपल्याला कोणालाच माहित नाही म्हणतो समर्थ सांगतात. आपणास ठावच नाही. जन्ममृत्यू कैसे, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं हे आपल्याला काही माहीतच पडत नाही. पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे. जो अंतरीचा अंतरात्मा आहे त्याच्याकडे पाप नाही ना पुण्य नाही. तो जन्माला येत नाही आणि मरत पण नाही तो. मग आपण त्याच्याशी एकरूप झालं तर आपला आजही फिटले कोडे माझे, आपलं कोडं सुटून जाईल. पण आपण त्याचं भजन करायला पाहिजे, त्या भजनानंदामध्ये जायला पाहिजे. त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला हा देह, पाचा भूतांचा देहाला आपल्याला त्या भगवंताला समर्पित करता यायला पाहिजे. पाचा भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज आयशेने करता सद्य नाना रोग होती सांगतात. या पाचा भूतांचा नैवेद्य त्या आपल्या परमात्म्याला अर्पण करता यायला पाहिजे. आयशेने करता सद्य नाना रोग असंच अर्पण केलं नाही तर मग आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतील. समर्थांनी लिहून ठेवले, पाचा भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज आयशेने करता सद्य नाना रोग होती सांगतात. जर आपण त्या भगवंताला हा देह आपल्याला समर्पित करता आला नाही तर आपल्याला अनेक प्रकारचे रोग होतील, व्याधी होतील. समर्थांनी लिहून ठेवलंय. पण आपला वाचन कुठे तेवढं, आपला तेवढा अभ्यास कुठे, आपण ध्यान कुठे करतो, आपण गुरुला शरण कुठे गेलोय. गुरु करा. गुरुविन ज्ञान कोण बतावे. कोण तुम्हाला सांगणार आहे? गुरु नाही तर. गुरुला शरण जावा. पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असेना. पाप आणि पुण्य आणि यमाच्या यातना या निर्गुणाकडे नसतात. आपल्यातले गुण निगुण केले का आपण परमात्मा तत्वच आपल्याकडे आहे. आपणच परब्रह्म आहोत. पण आपल्याकडे गुण असल्यामुळे आपल्याला गुण खेळवतात, गुण जन्माला घालतात, गुण नाचवतात माणसाला. रजगुण, तमगुण, सत्वगुण हे तिन्ही गुण आपल्याला काय करतात? नाचवतात आपल्याला. सत्वगुण तर एवढा बेकार आहे की माणसाला असं वाटतं सगळं काय करतो पण त्याला वाटतं मी काहीच केलं नाही, मी एकदम शुद्ध आहे असं वाटतं. पण नाही ना. पाप पुण्य यम यातना हे निर्गुण तत्वाकडे पाप पुण्य नाही, यम यातना पण नाही. म्हणून निर्गुण तत्वाशी आपल्याला एकरूप होणं भाग आहे. या निर्गुण परमात्म्याला भेटणं हे आपल्या जीवनाचं सार्थक आहे आणि ते सार्थक आपल्याला करता यायला पाहिजे. आपण तोची तरी जन्म मरणात ठाऊक आहे. आपण काय? आपण तोच आहो. आपण परब्रह्मच आहोत. मग आपल्याला जन्म मरणाचा ठावच नाही आपल्याला, पण तरी आपल्याला जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं. का? तर आपण देहबुद्धीमध्ये अडकलोय. कशामध्ये अडकलाय माणूस? देहबुद्धी. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या संगतीत या, देहबुद्धी तुमची आपोआप निघून जाईल. समर्थ रामदासाने लिहिलंय, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. मग सज्जन भेटलं पाहिजे आपल्याला. सज्जन ओळखता यायला पाहिजे, संत ओळखता यायला पाहिजे. देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा झाला, देहातीत होता पावला मोक्षपद. म्हणजे देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडे जावं लागलं आपल्याला. ध्यानाला बसून या देहाचा पूर्णपणे विसर पडला तरच आपण देहातीत होतो, मनातीत होतो, गुणातीत होतो. आपण गुणामध्ये अडकलोय, आपण देहामध्ये अडकलोय, देहबुद्धीमध्ये अडकलोय. मग सगळं जे काय ते कुठे आहे? एका आत्मतत्वाच्या ठाई आहे आणि त्या आत्मतत्वाचीच आपल्याला ओळख नाही. अनेक देव तयार निर्माण केलेले आहेत, पण ही भक्ती कोणी सांगत नाही. ही सोपी भक्ती आहे आणि हीच खरी भक्ती आहे. ही भक्ती एकदम खरी आहे. पिप्पिलिका मार्गे हलवल कळे, विहंगम्य फळाशी गाठी पडे, साधक मननी पावाडी म्हणजे बरे. संत रामदास सांगतात पिप्पिलिका मार्गे हलवलो. आपण पिप्पिलिका मार्गे चाललोय, मुंगीच्या मार्गाने चाललोय. ती मुंगी किती वेळा खाली पडेल, परत चढेल, खाली पडेल, परत मध्ये कोणी साप आला तिला खाऊन टाकेल. त्या पेरूपर्यंत पोचतच नाही. पेरूच्या झाडावर चढायला सुरुवात केली मुंगीने, पण तिला अनेक अडचणी येतात आणि पोपट येतो आणि काय करतो? डायरेक्ट विहंगम मार्गातून फळ घेतो, खातो आणि घेऊन जातो. तसा आपल्याला हा विहंगम मार्ग आहे.
आपल्या आत्मतत्वाशी एकरूप राहणं हा विहंगम मार्ग आहे. 100% आपल्याला मोक्ष आहे. 100% शाश्वती खात्री देऊन सांगतात. सगळं आपल्या जवळच आहे ना, आपण शोधतो त्यांना बाहेर. झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक. परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा. झाले जन्माचे सार्थक, जन्म सार्थकी लागला. कधी? निर्गुण आत्मा आपण एक. आपणच आत्मा आहोत. पण आपल्याकडे गुण आहेत म्हणून आपल्याला आत्मदर्शन होत नाही. निर्गुण व्हायला पाहिजे. कुठलाच गुण नसेल, आपल्याकडे कुठलाच गुण नसेल, त्यावेळेला आपल्याच आत्म्याचं आपल्याला दर्शन होतं. इथं लिहिलं बघा की झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक. आपणच आहोत, एकच आहे. परंतु हा विवेक पाहिलाच तो विवेकाच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडतं. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे. स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र. आता त्यांनी इथे उपाय दाखवला. काय करायला पाहिजे? स्वरूपानुसंधान म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने आपलं अनुसंधान चाललं पाहिजे. जो श्वास जातो येतो जातो येतो, तेव्हा आपल्याला ह्याची अनुभूती येईल, तेव्हा आपल्याला अनुभव येईल. कधी अनुभव येईल आपल्याला? जर आपण सातत्याने त्या आत्म्याचं चिंतन केलं तरच आपल्याला त्या परमात्म्याचे अनुभव येईल. जागे होता स्वप्न सरे. जसं आपण स्वप्नामध्ये सगळे आपल्याला स्वप्न दिसतात, सगळी सृष्टी खरी खरी वाटतं आपल्याला, पण स्वप्नातून जागे झाल्यावर आहे का ते? आपण डोंगर बघितले, नद्या बघितल्या, माणसं बघितली, ओळखीची माणसं बघितली, सगळं बघितलं स्वप्नामध्ये, भूत बघितला, सगळं खरं वाटलं. जागा झाल्यावर आहे का? नाही. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे. तसा आपल्याकडे विवेक निर्माण झाला. मनाकडे, मतीकडे, बुद्धीकडे, अंतःकरणामध्ये विवेक नावाचा पुत्र जन्माला आला. विवेक तुमच्याकडे जन्माला आला तर हे दृश्य, हे सगळं काय? विवेक पाहता दृश्य ओसरे. म्हणजे जे दिसतं ते होतं, जे दिसतं ते सगळं जाणार आहे, असा आपला ठाम मत होतो. विवेक जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे. म्हणजे जे दिसतं ते सगळं नाश पावणार आहे, असा आपला 100% मत होतो. आणि स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र. पण हे कधी? जर आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाशी, आपल्याच आत्मदेवाशी आपण एकरूप झालो तरच आपल्याला हे माहीत पडतं. अन्यथा कोणालाच माहीत पडणार नाही. जो श्वास जातो येतो जातो येतो, त्या श्वासावरती आपण जर नाम जपला तर आपल्याला ह्याची अनुभूती येईल, अन्यथा आपल्याला ही अनुभूती येणार नाही. असं रामदास स्वामींनी सरळ सरळ लिहिले याच्यामध्ये. आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे. आत्मनिवेदन कशाला म्हणतात? आपणास निवेदावे. आपल्याला त्या आत्म्याचं भजन करता करता आपणास निवेदन, आपण विवेक नुरावे. आपल्या पिंडामध्ये तो विवेक निर्माण होतो की परमात्म स्वरूप आपणच आहोत. हम ब्रह्मास्मी. हा विवेक तुमच्यामध्ये, हा बोध तुमच्यामध्ये निर्माण होतो की आपणच परब्रह्म आहोत. आणि आत्मनिवेदन जाणावे याला आत्मनिवेदन म्हणतात. शेवटची भक्ती आत्मनिवेदन. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन. मग आत्मनिवेदन भक्ती शेवटची आहे. आणि त्या शेवटच्या भक्तीपर्यंत जाऊन तिथे आपल्याला स्थितप्रज्ञ अवस्थेची अनुभूती येणं म्हणजे भगवंताचं भजन आहे. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. म्हणजे काय सांगतात? आधी अध्यात्म श्रवण. त्याच्यासाठी आपल्याला श्रवण भक्ती करायला पाहिजे. अध्यात्म श्रवण, आपल्याला श्रवण भक्ती करावी लागेल सांगितलंय समर्थांनी. जोपर्यंत आपण श्रवण भक्ती करत नाही तोपर्यंत हे ज्ञान आतमध्ये उतरत नाही. कारण श्रवणाचं मनन होतं. जे आपण जेवल्यावर कसं आपलं पोट भरतं की नाही, जेवल्यावर प्रत्येकाचा पोट भरतं आणि तृप्तीचा ढेकर देतो की नाही माणूस, तसं आपलं हे श्रवण काय आहे? भोजन आहे. हे श्रवण आपल्या परेमध्ये उतरलं तर आपल्याला शांती, समाधान, सुख आपल्याला मिळतो. आणि म्हणून ही श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण आहे.
आणि ते आपल्याला रोजच्या रोज करावी लागेल. तरच आपल्याला अध्यात्मज्ञान काय, हे आपल्याला देव काय, आपण कोण, देव कोण, भजन कसं करायचं हे आपल्याला अनुभूत येईल. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरू पादसेवा. अध्यात्म निरूपण आपण श्रवण केलं तर सद्गुरूंच्या पायाची सेवा कशी करायची ते आपल्याला या श्रवण भक्तीतून माहीत पडेल. पुढे आत्मनिवेदन गुरु प्रसादे आणि पुढे आपल्याला आपल्याच आत्म्याकडं, त्या भगवंताकडं निवेदन कसं ठेवायचं, म्हणजे आपल्याला स्वतःला कसं सोडवायचं या जन्ममृत्यूच्या चक्रातून हे आपल्याला कळेल. पण त्यासाठी श्रवण करायला पाहिजे. आत्मनिवेदना उपरी निखल वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला. बघा, आत्मनिवेदनाची भक्ती शेवटची आहे आणि त्या भक्तीमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर निखल वस्तू निरंतरी, म्हणजे तो आत्मा जो आहे तो कसा आहे, निखल म्हणजे शुद्ध आत्माचा आहे. म्हणजे पंचमहाभूते आपले निघून जातात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, वायू तत्व वायूमध्ये जातो, तेज तेजामध्ये जातो, आप आपामध्ये निघून जातो आणि पृथ्वी तत्व जो आहे हाडं वगैरे ते आपलं त्याचा भस्म होऊन जातो आणि पुढे निखल आत्मा आणि फक्त आत्माच उरतो. आणि त्या आत्म्याचं भजन आपलं जर अखंड चालू असेल, त्या आत्मदेवाचं भजन ज्या माणसाकडं अंतकाली अखंड चालू असेल तर आपल्याला त्या आत्मतत्वामध्ये, त्या आत्मपथावर आपल्याला भगवंताला जाऊन मिठी मारता येतो, प्रवेश करता येतो. भगवंताच्या आत्मतत्वामध्ये प्रवेश मिळून आपल्याला भगवंताला भेटता येतो. नवे नवे आपण भगवत स्वरूपच होतो. म्हणून तुकोबाराय काय बोलले, देव पाहावायसे गेलो आणि देवच होऊन ठेवलो. कशासाठी बोलले, कारण त्याचं अखंड चिंतन विठोबाचं चालू होतं. तुकोबारायचं विठ्ठल 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 अखंड चालू होतं. त्याचं अखंड भगवंताचं भजन चालू होतं. तसं आपलं अखंड भगवंताचं भजन जर सुरू राहिलं तर आपण त्या आत्मदेवाला, आत्मतत्वामध्ये आपल्याला स्वतःला विलीन करता येईल. आणि तो परमात्मा व्यापक आहे, आपल्याला व्यापक होता येईल. परमात्मा एक नुसत्या मंदिरात नाही आहे, परमात्मा व्यापक आहे. मंदिरात नाही का, आहे ना, तो अंश रूपाने आहे, तुमच्या आमच्यामध्ये अंश रूपाने आहे. मग आपल्याला व्यापक झालो. जसं मीठ समुद्रातनं आलंय, तो छोटा आहे, वेगळा आहे, पण परत समुद्रात गेला तर आपल्याला सापडेल का मिठाचा कडा तो? तसं आपण सापडू का आपल्याला? आपण त्या आत्मतत्वामध्ये, आपण त्या भजनामध्ये, त्या भगवंताच्या भजनाशी एकरूप होऊन जर आपण त्या आत्मतत्वामध्ये विलीन झालो, आपल्या मनाचा मनोलय झाला, अंतःकरणामध्ये जो काही नादब्रह्म, त्या नादब्रह्माच्या मार्फत आपण जर भगवंताशी एकरूप झालो, त्या चैतन्याशी एकरूप झालो, त्या प्रकाश स्वरूपाशी आपण एकरूप झालो, तर आपण सांगायला उरू का? जसं मीठ सांगायला उरलं का? आता मीठ सापडेल का? तिथून आला होता खडा मिठाचा, तो परत गेला. तसा हा खडा आहे मिठाचा, हा खडा त्या समुद्रामध्ये गेला, त्या आत्मतत्वामध्ये गेला, तर हा देह राहील का? परत मिळेल का आपल्याला देह? तर आपल्याला हा भगवंताला समर्पण करता यायला पाहिजे. जसा मीठ त्या सागरामध्ये गेल्यानंतर त्याचं अस्तित्व राहत नाही, तसं आपण ज्या आत्मतत्वातून आलोय त्या आत्मतत्वामध्ये स्वतःला आपण विलीन केला त्या भगवंताच्या भजनातून, तर आपण सांगायला उरतच नाही देवा. आपण देव स्वरूपच होतो. आणि ही सगळ्या प्रक्रिया आहेत. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळतं. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मच झाला, संसार खेद तो उडाला. बघा, त्या ब्रह्माच्या बोधातून तो ब्रह्मच झाला सांगतात समर्थ रामदास. आणि संसार खेद तो उडाला, संसाराचा दुःख सगळा निघून गेला. देह प्रारब्धी टाकेला सावकाश आणि देह त्याने ठेवला प्रारब्धावरी. काय सांगितलंय? देह प्रारब्धावर टाकला. माझ्या प्रारब्धाचा जो भोग असेल तो माझ्या वाटेला आलेला आहे, तो भोगणार. पण भगवंताचा भजन चालू आहे आणि देहावरती जे काय माझ्याकडनं जे काय वाईट कर्म झाल्यात ते त्या देहाचे कर्म तो देह भोगतो. आणि साधक काय करतो? त्या भगवंताच्या भजनाशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे देहाला होणाऱ्या वेदना त्या साधकाला काहीच समजत नाही. जसं कबीराला कुत्र्याने पकडला, मांडीला पकडलं, त्याचा मांसाचा अगदी गोळाच काढला, तर कबीर काय म्हणतात? कुत्ता जाने चमडी जाण्यावर कुत्ता जाने, मला त्याची काय घेणं नाही. म्हणजे माझा देह मी परमात्म्याला देऊन टाकलेला आहे, मला त्या देहाचं काय उरलंच नाही.
देह जावो अथवा राहावो. पांडुरंगे माझा दृढ भाव तिकडे झालेला आहे आणि आपल्याला भावच त्या पांडुरंगापर्यंत आपल्याला पोचवतो, त्या देवापर्यंत. आपला भावच नसेल तर सगळ्या गोष्टी या भावासाठी आहेत. आपला अंतरीचा अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं, तो भाव आपल्या आतमध्ये निर्माण व्हावा म्हणून या समर्थाने आपल्याला ब्रह्म पावन, म्हणजे आपल्याला आपण ब्रह्मच आहोत, आपल्याला ब्रह्म पावनच आहे, प्राप्तच आहे, पण आपला त्याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि तो आपल्याला त्याच्याकडे लक्ष राहावा म्हणून हा समास त्यांनी लिहिलेला आहे. यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाहिजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. आणि त्या परब्रह्म तत्वामध्ये गेल्यानंतर आपण आपल्याकडची भिन्नता निघून जातो आणि आपण परब्रह्मच होतो. आता होणार ते होईना, जाणार ते जाईना का, तुटली मनातील शंका जन्ममृत्याची. आता जन्ममृत्यू मला स्पर्श पण करू शकत नाही. समर्थ रामदासांचे अशा अंतकरणाचा भाव झाला तर जन्ममरणाची यातनाच निघून जाते. संसारी पुढावे चुकले, देवा भक्ता ऐके झाले, मुख्य देवास ओळखिले सत्संग करून. हे सगळं कशातून झालं तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ही सगळी अवस्था दाखवलेली आहे. आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर संतांच्या संगतीत जावं लागेल. शेवटची ओळी काय सांगते, संसारी पुढावे चुकले, देवा भक्त ऐक्य झाले. देव आणि भक्त एकरूप झालो, मी देव आणि भक्त एकरूप झालो, पण मुख्य देवास ओळखिले संत संग करूने. संतांच्या संगतीत जाऊन आपल्याला देवाची ओळख होतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.